नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चला आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दसऱ्याला आपट्याची पानच सोनं म्हणून का लुटतात. सध्या देशभरात नवरात्रोत्सव उत्साह व आनंदात साजरा केला जात आहे. 9 दिवस दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि 10व्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो. नवरात्र हा 9 दिवसांचाच का असा प्रश्न देखील अनेकांना पडतो, तर त्याबाबत एक कथा प्रसिद्ध आहे. दुर्गा मातेने 9 दिवस महिषासूर राक्षसाबरोबर युद्ध केले आणि 10व्या दिवशी त्याचा वध करून विजय मिळविला होता असे म्हणतात. म्हणूनच 9 दिवस नवरात्र आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. विजयादशमीला दसरा असे म्हटले जाते. याच दिवशी रामाने रावणाचा वधही केला होता असे म्हणतात. रावणाचे दहन केले म्हणूनच वाईट प्रवृत्तींचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनही केले जाते. या दसऱ्याच्या दिवसाला सीमोल्लंघन म्हणूनही ओळखले जाते, कारण अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यास जात असत, म्हणून त्याला सीमोल्लंघन म्हणतात. म्हणूनच हा दिवस सीमोल्लंघन दिवस म्हणूनही ओळखला जातो. आपल्या गावाची वेस ओलांडून जाणे याचा अर्थ सीमेचे उल्लंघन करणे. 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याचा मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी नवी खरेदी, नवे करार आणि चांगल्या गोष्टींचा प्रारंभ केला जातो. अज्ञानाचा अंधार ज्ञानाने दूर करावा, शत्रूंवर पराक्रमाने आणि वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवावा असे या दिवसाचे महत्त्व सांगितले जाते. दसऱ्याच्या दिवशी घरोघरी शस्त्रांची, पुस्तकांची, लक्ष्मीची आणि वाहनांची पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरण दाराला बांधतात. तसेच दुकानांना, वाहनांना हार बांधला जातो. तसेच या दिवशी आपट्याच्या पानांना देखील खूप महत्त्व आहे. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची परंपरा आहे. सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे म्हणत एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या दिवशी शुभेच्छा दिल्या जातात आणि कुटुंबाची भरभराट होवो अशी सदिच्छा व्यक्त केली जाते. आपल्याला कायम विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दसऱ्याला सोने लुटले जाते. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला सोन्याचा मान का दिला जातो याबाबत काही कथा प्रसिद्ध आहेत. एक कथा ही अशी आहे की रघुवंशाचा आद्य रघुराजा राज्य करीत असतानाच्या काळातील ही कथा आहे. कौत्स्य नावाचा एक ब्राह्मण होता. कौत्स्य हा वरतंतू ऋषीचा शिष्य होता. कौत्साला आपल्याला गुरुला गुरुदक्षिणा द्यायची होती. शिष्याच्या प्रगतीवरच समाधानी असणाऱ्या वरतंतू ऋषींनी प्रथम गुरुदक्षिणा घेण्यासाठी नकार दिला, पण शिष्याच्या आग्रहाखातर अखेर त्यांनी सांगितले की मला एकाच स्त्रोताकडून मिळालेल्या 14 कोटी सुवर्णमुद्रा अर्पण कर. कौत्स हा एक गरीब होता. त्याला गुरूंना गुरुदक्षिणा कशी द्यावी हेच समजत नव्हते. अखेर त्याने रघुराजाकडे जाऊन मदत मागितली, पण रघुराजाने त्याची सर्व संपत्ती यज्ञात दान केल्याने त्याला कौत्साची मदत करता आली नाही किंवा करता आली नव्हती. पण दारी आलेल्या याचकाला रिकाम्या हाती पाठविणे रघुराजाच्या मनाला पटत नव्हते. म्हणून त्याने ठरविले की कुबेरावर हल्ला करून त्याची संपत्ती मिळवायची आणि कौत्साला दान करायची. कुबेराला हे समजताच त्याने राजाला निरोप पाठविला की तो स्वखुशीनेच त्याची मागणी मान्य करेल आणि कौत्साला सुवर्णमुद्रा मिळतील. विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. कौत्साने गुरूंना हव्या होत्या तितक्याच म्हणजे 14 कोटी मुद्रा घेतल्या आणि गुरुदक्षिणा म्हणून आपल्या गुरूंना दिल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रा पानांसह तोडून सर्वांना वाटल्या. ज्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव झाला ते झाड होते आपट्याचे. या प्रसंगापासून हिरण्याचं म्हणजेच सोन्याचं पावित्र्य त्या आपट्याच्या पानांना लाभलं. म्हणून या दिवशी या पानांना हिरण्यगर्भा असेही म्हणतात. तेव्हापासून आपट्याचं पान सोनं म्हणून लुटण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. दुसऱ्या कथेनुसार महाभारत काळात पांडवांनी अज्ञातवासात जाण्याआधी त्यांची शस्त्रास्त्रे श्रीकृष्णदेवांच्या सांगण्यावरून शमीच्या म्हणजेच आपट्याच्या झाडामध्ये लपवून ठेवली. अज्ञातवास पूर्ण झाल्यानंतर ती बाहेर काढली होती. तो दिवस होता दसऱ्याचा. तेव्हापासून दसऱ्याला सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटण्याची प्रथा सुरू झाली आहे असे म्हणतात. पुराणामध्ये सोनं लुटणे या संदर्भात विविध कथा सांगितलेल्या आहेत. मात्र या
यापैकी काही दंतकथाही असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली अवघा वृक्ष ओरबाडला जात असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आजच्या काळात आपट्याची पाने न देता नुसत्या शुभेच्छा द्या असे देखील म्हटले जाते. धन्यवाद. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जर आपण प्रथमच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या स्पिरिच्युअल पॉवर या यूट्यूब चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये जाऊन जर तुम्हाला एखाद्या विषयासंबंधी माहिती हवी असल्यास मला नक्की सांगा, म्हणजे आम्हाला आपल्या राशीनुसार, आपल्या आवडीनुसार, आपल्या मागणीनुसार व्हिडिओ बनविणे शक्य होईल. चला तर पुन्हा लवकरच नव्या व्हिडिओसहित भेटूया. धन्यवाद.